स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। शक्तीपीठ महामार्गाबाबत यांनी थेट दिला नेत्यांनाच इशारा, केले गंभीर आरोप। सांगली जिल्ह्यात उडाली खळबळ। डॉक्टर सुधीर देशमुख आणि डॉक्टर सौ पूजा देशमुख यांचे देशमुख हॉस्पिटल आळसंद सुसज्ज व सर्व सोयीयुक्त हॉस्पिटल, ECG आणि मॉनिटरची सोय, खात्रीशीर उपचार व इलाज, रुग्णांसाठी ॲडमिट होण्याची सोय। एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या हॉस्पिटलला। आमचा पत्ता देशमुख हॉस्पिटल आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। प्रवेश सुरू 2026-27। डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE। नर्सरी, LKG, UKG, पहिली ते 10वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी। 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू। 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। संपर्क करा। शक्तीपीठ महामार्गाचे काम हे जुन्या अलाइनमेंटनुसारच व्हावे अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी विधानसभेत केलेली आहे आणि त्यानंतर काही प्रश्न ॲडव्होकेट दीपक लाड यांनी उपस्थित केलेले आहेत। खरं तर दीपक लाड यांनी शक्तीपीठ महामार्गाचा लढा उभा केलेला आहे। खानापूरसह पलूस आणि इतर तालुक्यात देखील त्यांनी या ठिकाणी हा लढा उभा केलेला आहे। अत्यंत मोठ्या प्रमाणात शेतकरी त्यांच्या पाठीमागे आहेत। खरं तर आमदार सुहास बाबर यांनी जुन्या अलाइनमेंटनुसार हा शक्तीपीठ महामार्ग व्हावा अशी मागणी केली। तुम्ही काय प्रश्न उपस्थित केले, काय सांगाल? नमस्कार, मी खरं तर सर्वप्रथम पलूस कडेगाव खानापूर शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीनं आमदार सुहास बाबर यांनी जो काल विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये जो प्रश्न उपस्थित केला, तो प्रश्न शेतकऱ्यांच्या भावना न जाणता उपस्थित केलेला प्रश्न आहे असं मी तुम्हाला सांगू इच्छितो। कारण का शक्तीपीठ रद्द व्हावा यासाठी पुऱ्या महाराष्ट्रभर 13 जिल्ह्यामध्ये संघर्ष समिती आणि शेतकरी रस्त्यावरती उतरलेले दिसत असताना सुद्धा हे आमदार डोळे उघडत नाहीत। म्हणजे कुठं तर सारवासारव करायची आणि आमच्या तालुक्यातून नव्हे तर दुसऱ्या तालुक्यातून न्या। म्हणजे आत्ता जो शेतकरी आंदोलनात खवळून उठलाय तो परत दुसऱ्या ठिकाणी खवळून उठवायचा का? त्यामुळे रद्दच करा ही मागणी आमची संघर्ष समितीची आहे। बरं, त्यांनी असं सांगितलं की नवीन अलाइनमेंटनुसार जे काय महामार्ग जातो त्यामुळे अनेकांची शेती बाधित होते, अनेकांचे सुपीक शेतीचं नुकसान होतं, अनेक भूमिहीन शेतकरी होणार आहे। काय वाटते तुम्हाला? अगदी बरोबर, देशदोडीला शेतकरी लागणार आहे। छत्रपती शिवरायांनी सांगितलं सोन्याचा नांगर चालवला आणि खरं तर शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लावू नका असं छत्रपती शिवराय सांगतात। आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची 30% सुपीक पिकाऊ जमीन हे प्रस्तावित फडणवीस सरकार घशात घालते। म्हणजे शेतकरी जगणार की मरणार? विदर्भ मराठवाड्यातल्या आत्महत्या तुम्हाला जर या खानापूर कडेगाव पलूस तालुक्यात बघायच्या असतील तर शक्तीपीठ रद्द करा। नव्या अलाइनमेंट रद्द करून जुन्या अलाइनमेंटनुसार जरी केला तर तिकडं सुद्धा आंदोलन हे आम्ही करणारच। त्यामुळं शक्तीपीठ रद्द करावा अशी मागणी आमदार बाबर त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात सर्व आमदारांनी करावी। जे आमदार आत्ता अजून अधिवेशनामध्ये त्यांचा नंबर आला नसेल, बोलले नसतील, परंतु ते जर बोलले नाहीत तर वेळप्रसंगी त्यांच्या घरावरती किमान 10 ते 15,000 शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्याची आम्ही तयारी करत आहोत। गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही हे आंदोलन करत आहात, विविध ठिकाणी आंदोलन झालं आहे। सरकारच्या प्रतिनिधीशी किंवा कोणाशी बोलणं काय झालं का? त्या संदर्भात तुमची काय चर्चा झाली का? सरकारच्या प्रतिनिधींशी बोलण्याचा काय म्हणजे आमचा प्रश्नच येत नाही। कारण आम्ही सत्यमार्गाने, गांधीवादी विचाराने, क्रांतिवीरांच्या प्रेरणेने आंदोलन करतोय। गेले 1 महिना गांधीगिरी मार्गाने आंदोलन करतोय आणि सातत्यानं म्हणजे खून लो लेकिन खेती मत लो, विटा, पलूस, कडेगाव या ठिकाणी तहसीलदार कार्यालयावरती, प्रांत कार्यालयावरती मोर्चे झाले। वेळप्रसंगी नेवरीपासून गोगावपर्यंत 30 किलोमीटर पायी चालत गेलो। आपल्या खानापूर तालुक्यातल्या माऊली गावापासून ते एतवडे बुद्रुकपर्यंत 30 ते 31 गावं बाधित होत आहेत। ह्या सगळ्या गावातल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाशी चुलीपर्यंत गेलो आणि त्यांच्या व्यथा डोळ्यातून आम्ही जाणल्या, त्यांच्या डोळ्यातले अश्रू बघितले। अक्षरशः 90-95 वर्षाच्या आजीसुद्धा आमच्या गळ्यात पडून रडत आहेत की काळी आई वाचवा। आणि आता खऱ्या अर्थानं आम्हाला असं वाटतं की स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे आणि हे सरकार झोपलेलं आहे। याला खरं तर हे कानामध्ये कापसाचे बोळे घालून ऐकू येत नाही, त्यांना शेतकऱ्यांच्या वेदना ऐकू येत नाहीत। 200 कोटीनं खासदार विकले जातात, 100 कोटीनं आमदार विकले जातात। मग यांना या ठिकाणी प्रत्येकाची पाकिटे ठरलेत असं आम्हाला वाटतंय। तलाट्यापासून
सरपंचापासून जिल्हा परिषद सदस्यापासून आमदार खासदारापर्यंत प्रत्येकाची पाकिटं ठरलेली आहेत. त्यामुळे हे कोणही शक्तीपीठ रद्द करा. फडणवीसचा ड्रीम प्रोजेक्ट असेल, परंतु ड्रीम प्रोजेक्ट तुमचा असेल म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा डाय प्रोजेक्ट करताय का, मरणाचा प्रोजेक्ट करताय का? लॉ इज अ किंग ऑफ द किंग अशी म्हण आहे. कायदा हा राजांचा राजा होता, परंतु आता असं मला वाटतंय कायदा हा नेत्यांचा राजा आहे. कायदा नेत्यांचा गुलाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कायदा नाही, त्यांना महात्मा फुलेंचा शेतकऱ्यांचा असूड चाबूकच ह्या नेत्यांच्यावर उतरायला लागेल. रोहित पाटील यांच्यासारखा नेता अजून शक्तीपीठच्या बाबतीत तोंड उघडलेलं नाही. आज त्यांचा वाढदिवस आहे. आज बघा, म्हणजे आज 1100 कोटी रुपयाची फडणवीस ती तुम्हाला या ठिकाणी MIDC दिली म्हणून तुम्ही शक्तीपीठच्या बाबतीत बोलणार नाही का? आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्यांचं समर्थन आहे त्यांची नावं घेतली. त्या सगळ्या मंत्र्यांना, आमदारांना माझी विनंती आहे, तुमचं शक्तीपीठला जर समर्थन असेल तर खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये सगळा मोर्चा तुमच्या प्रत्येकाच्या घरावरती आम्हाला घेऊन जावं लागेल अशी आमची भावना आहे. इथं जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या विरोधात या ठिकाणी सरकार काम करते असा रोष इथले शेतकरी व्यक्त करत आहेत. परंतु इथले कोण आमदार खासदार गडेगावचे असतील किंवा इतर कुठले त्या पद्धतीनं तुमच्याबरोबर सामील आहेत? प्रॅक्टिकली फक्त दाखवण्यासाठी आतापर्यंत आम्ही खूप संयम ठेवलेला आहे. माझा इशारा या निमित्तानं सगळ्या आमदारांना, जिल्हा परिषद सदस्यांना, माजी मंत्र्यांना, जे सगळे पक्षाचं नेतृत्व करतात, रोज पेपरला ज्यांच्या बातम्या असतात मीडियावरती, हा काळ संघर्षाचा आहे. या भूमीमध्ये प्रति सरकारनं रक्त सांडलं, इंग्रजांचा पराभव केला. तुमचा पराभव करायला शक्तीपीठच कारणीभूत आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं तुमचा मस्तवालपणा तुम्ही खरंच रोका. चंद्रकांत पाटील पालकमंत्री एका बाजूला सांगतात की समझोता करू, तुम्ही फक्त एका बाजूला येऊन दाखवा. खानापूरपासून इकडं आमच्या येतवडे बुद्रुकपर्यंत बायकांनी लाटणी मोर्चा काढलेला आहे. वेळ प्रसंगी बडावणे मोर्चासुद्धा आम्ही काढू, परंतु आमच्या रक्ताचं पाणी झालं तरी चालेल, रक्त सांडावं लागलं तरी चालेल. शक्तीपीठ ही आमच्या सांगली जिल्ह्यातल्या 1 इंच जमिनीवर होणार नाही. 2000 कोटी त्या मानखटावच्या मंत्र्यानं जमीन घेतलेली आहे. ते मग त्यांनी काही सुपारी घेतली का इकडं शक्तीपीठ करून देण्यासाठी? आमच्या सुपीक जमिनीवरती तुम्ही नांगर अन्यायाचा चालवू नका अशी संघर्ष समितीची मागणी आहे. अनेक आंदोलनं केलेत, वेळ प्रसंगी शासनाच्या आदेशाची होळीही केलेली आहे. अजून काय करायचं राहिले सांगा? आता 7 तारखेला भर पावसात आम्ही सगळी भिजत त्या ठिकाणी मुंबईला जाणार आहे. काल भाग्यनगरला संध्याकाळी 7 ते 11पर्यंत बैठक चालली. 4 ट्रॅव्हल्स भरून महिला भगिनी नेतृत्व करतायत. त्या ठिकाणं भाग्यनगरमधून निघालेल्या आहेत. नेवरीतली तेवढी संख्या आहे, घाणवडमधली संख्या आहे, गारडी, त्याचबरोबर खानापूर, माहुली, भाळवणी, शेळकबाव, पलूस, घोगाव, नेवरी अशी सगळी गावं जी आहेत ना ह्या पट्ट्यातली पूर्ण आक्रमक झालेली आहेत. या आक्रमकतेचा रोष शासनानं समजून घ्यावा, अन्यथा त्यांना त्यांची सत्तेची मस्ती ह्या ठिकाणी या भूमीतच उतरवली जाईल. खरं तर तुमच्यावर देखील असा आरोप होतोय की अनेकांच्या शेती त्यात जात नाहीत, ते लोक यामध्ये आहेत, कारण कोट्यावधी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे शेतकरी देखील अजून शांत आहेत, पण ज्यांच्या जमिनी जात नाहीत ते तुमच्याबरोबर आहेत असा आरोप केला जातोय. नक्की परत विचारा, जमिनी जात नाहीत म्हणजे? ज्यांच्या जमिनी त्यात जात नाहीत ते तुमच्या आंदोलनात सहभागी आहेत असं म्हटलं जातं. 100% आज जे सुपात आहेत ते उद्या जात्यात जाणार आहेत. आमची कुणाची 1 इंच जमीन जात नसली तर आम्हाला डोळ्यापुढे अन्याय आणि अंधार दिसतोय. उद्या शेतकरी आत्महत्या करणार आहे. जमीन कुठं झेरॉक्स सेंटरमधून कॉपी काढून मिळत नाही. जमीन ही वाडवडिलांनी पूर्वजांनी जपलेलीच असते, तिचं जपणूक करायला पाहिजेत. बंटी पाटील, राजू शेट्टी, जयंत पाटील आक्रमकतेनं नेतृत्व करतायत, तशी नेतृत्व करणारे आपल्या याकडे नेते दिसत नाहीत. त्यामुळं आमची जरी जमीन जात नसली तरी आम्हाला या ठिकाणी आंदोलनाचं नेतृत्व करावं लागतंय. आणि आमची ज्या ठिकाणी काही चेष्टा किंवा निंदा नालस्ती करतायत त्यांनाही आम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे, तुम्ही येऊन नेतृत्व करा, आम्ही तुमच्याबरोबर आहे. खऱ्या अर्थानं यामध्ये शेतकरी हाच नेता, शेतकरी हीच जात, शेतकरी हाच पक्ष या भूमिकेनं सुमारे 3 महिने आम्हाला कुणालाही झोप नाही, रक्ताचं पाणी करून तहानभूक आम्ही हरवलोय. वेळ प्रसंगी तुम्ही पेट्रोलचं बघितलं, 6-7 ठिकाणी आम्ही पेट्रोल सर्वे करू नका म्हणून त्यांना आम्ही सांगितलं, विनंती केल्या. नाईलाजानं दुपारी 1:30-2 वाजता रखरखत्या उन्हात अंगावरती पेट्रोल ओतून घेतलं. त्यावेळी ते अधिकारी पळून गेले. म्हणजे अशाच जेवढ्या गांधीगिरीच्या भूमिका घ्याव्या लागल्या तेवढ्या घेतलेल्या आहेत. आणि वेळ प्रसंगी जर समजा तुम्हाला काय वाटलं या ठिकाणी आम्ही ह्या आंदोलनातले बाधित शेतकरी नसलो तरी वेळ प्रसंगी जरी समजा आमचा जीव गेला तरी अनेक काही ऑफर मोठे आल्या तरी आम्ही आमचा जीव देऊ, परंतु शक्तीपीठ आमच्या जमिनीतून होऊन देणार. पण असं सध्या ग्राउंडवर चित्र आहे की
एकरी कोट्यवधी रुपये मिळणार असल्यामुळे काही शेतकरी तयार आहेत. अगदी बरोबर. ह्यात फूट पाडायचा हा या प्रस्तावित सरकारचा अत्यंत मोठा कट आहे. एकतर ह्या रेडी रेकनरचे दर निश्चित नाहीत. बोंबलून विचारलं त्यांना रेडी रेकनरचे दर सांगा तर अजून निश्चित नाहीत. आणि जर समजा रेडी रेकनरचे दर निश्चित केले तर एकत्र कुटुंब पद्धतीतल्या एखाद्या भावाच्या सख्या भावानं चुलत भावानं जर एखादा अर्ज केला तर 5-10 वर्ष ते पैसे यायला लागतात. त्यामुळे पैसे कधी येणार? मिळालेल्या पैशात सरकारचा 10-20% टॅक्स आहे. त्यामुळं तुमच्या आळसनची, कुंडलची, बाळवणीची, भाग्यनगरची जमीन आत्ता 50-60 लाख रुपयाला मिळत नाही एकर. तर शासन जे काय देणार आहे त्याच्या निम्मसुद्धा पैसे देणार नाही. हे निश्चित अजून त्यांच्याकडे नाही. मग खऱ्या अर्थानं आपल्या शेतकऱ्यांच्या मध्ये भांडणं कशी लावायची हे सरकारला खूप छान पद्धतीनं माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या अफवाला कुणीही बळी पडू नये असं संघर्ष समितीच्या वतीनं मला या ठिकाणी तुम्हाला कळकळीचं सांगायचं आहे. आपलं आंदोलन हे शक्तीपीठ महामार्ग जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत चालू राहील आणि चालू राहिलं पाहिजे. त्यासाठी संघर्ष समिती तुमच्या पुढं रात्रीच्या 2 वाजता जरी संघर्ष समितीतला कुणीही फोन केला, काल सकट दादा म्हणून नेवरीचे आहेत, त्यांनी रात्री 1 वाजता फोन केला, मुंबईला जायचं आहे काय नियोजन केलंय. म्हणजे त्यांनी सांगितलं नेवरीतल्या सभेत की मला मुख्यमंत्र्यांनी आत्महत्येची परवानगी द्यावी. वयवर्ष त्यांचं 80 आहे. म्हणजे इतक्या पद्धतीनं उद्विग्न शेतकरी आहेत. क्रांतीचे नाना पाटलांची, जेडी बापूंची, कॅप्टन रामभाऊ लाड, नागनाथ अण्णांची मला आठवण येते खऱ्या अर्थाने, एन डी पाटलांची. ह्या भूमीमध्ये एवढा मोठा त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. मग इथले पुढारी त्यांचे सारखे नाव घेतात पुरोगामी विचार म्हणून. मग खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारांना, परिवर्तनवादी विचारांना शेतकऱ्यांचा जमीन वाचवण्याचा विसर पडलाय का असं मला सगळ्या नेत्यांना प्रश्न विचारायचा आहे. आता 7 तारखेची काय भूमिका राहील तुमचं पुढचं 7 तारखेला किमान हजारो लोक पलूस, कडेगाव आणि खानापूर तालुक्यातून या ठिकाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून जाणार आहेत. कामेरीतलं नियोजन बीजी काका पाटील, कॉम्रेड धनाजी गोरव व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजितदादा पाटील, प्राध्यापक अनिल पाटील, विजय पाटील ॲडव्होकेट आणि पत्रकार दिलीप मोहिते, भगवान देवकर हे सगळे करत आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीनं तिकडं नियोजन झालं आहे आणि त्यासुद्धा तिकडून हजारो लोक येतील, इकडून हजारो लोक येतील. काय आम्हाला मुंबईतले बांधव या ठिकाणी आपल्या सांगली जिल्ह्यातले आहेत, महाराष्ट्रभरातले बाधित जिल्ह्यातले शेतकरी आहेत, ते सुद्धा त्या आंदोलनामध्ये येणार आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि कुणीही काहीही सांगितलं, कसली आमिषं दिली तरी शेतकरी आमचा या आमिषाला बळी पडणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन रोहितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.